नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत झुरळ नावाचा जो ज्वर होता, ताप होता, तो विषय मागे पडत चाललाय आणि सगळं राजकारण आणि सार्वजनिक जीवन परत मूळ पदावर येत आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनाही पुढाकार घेऊन काही गोष्टी कराव्या लागल्यात. त्यामधली एक गोष्ट म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या युवा पिढीला जास्त आकर्षित करणारा जो काही रील नावाचा प्रकार असतो, इंस्टाग्राम वगैरे प्रकार असतो, तिथे चंचू प्रवेश केलेला आहे आणि परत तेही क्षेत्र पादाक्रांत करून दाखवलेलं आहे. दुसरीकडे भाजपची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणारी किंवा भाजपची सार्वजनिक, सामाजिक आणि राजकीय नीतिमत्ता किंवा नीती धोरण ठरवणारी अशी जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे किंवा संघ आहे, त्याचे प्रमुख असलेल्या मोहनराव भागवत यांनी सुद्धा एका पॉडकास्टमध्ये जेनझी या विषयाला हात घातलेला आहे. आणि मी तो विषय आज एवढ्यासाठी घेतलाय की मोदींनी काय केलं याच्यावर एक स्वतंत्र विषय करता येईल, पण मोहन भागवत यांनी ज्या प्रकारे अचानक या विषयात येऊन जेनझीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो असं जे वक्तव्य केलेलं आहे ते चर्चेचा विषय झालेला आहे. आणि स्वाभाविक आहे, सातत्याने एक प्रचार केला जातो की संघ हा प्रतिगामी आहे, पुराणमतवादी आहे. कुठल्याही नव्या गोष्टीला विरोध करणं आणि जुन्या गोष्टींना चिकटून बसणं म्हणजे प्रतिगामी किंवा पुराणमतवादी असतं. आणि म्हणूनच जी तरुण पिढी नव्या नव्याच्या मागे धावत असते त्याच्या संघ विरोधातच उभा असला पाहिजे, ही एक सर्वसाधारण राजकीय विश्लेषणाची धारणा आहे किंवा पृष्ठभूमी आहे. त्या संपूर्ण पृष्ठभूमीला धक्का देत मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं की मी डोळे झाकून जेनझीवर विश्वास ठेवायला तयार आहे, त्याचं खरं सांगायचं तर त्यांच्या टीकाकारांना आणि समर्थकांना देखील त्याचा नेमका अर्थ कितपत लागलाय मला शंका आहे. कारण याविषयी राजकीय किंवा काय ते सामाजिक विश्लेषण करणाऱ्यांची बुद्धिमत्ता इतकी कुंठित झालेली आहे की आपापले दुराग्रह ठेवूनच जगाकडे बघायचं. ते म्हणतात ना की तुम्ही पिवळा चष्मा लावलेला असेल तर तुम्हाला सगळ्या जगाला कावीळ झाली असंच वाटतं, कारण जगच पिवळं दिसायला लागतं. तसं तुम्ही संघाविषयीचे जे पूर्वग्रह आहेत ते डोक्यात ठेवून जर समोरच्या घडामोडीकडे किंवा संघाकडे बघत असाल तर संघाने पुरोगामी पाऊल टाकलं तरी तुम्हाला त्यामध्ये प्रतिगामित्वच दिसणार, कारण तुम्हाला ते बघायचं आहे, ते असायची गरज नसते. आणि म्हणूनच संघ कॉक्रोच जनता पार्टी किंवा जेनजी यांच्या सगळ्या भूमिकेला कडाडून विरोध करत उभं राहणार हे सगळ्यांचं गृहीत होतं. पण मोहन भागवत यांनी जी एक मुलाखत केली पॉडकास्टमध्ये, त्यातून सगळे हपकून गेले की मी डोळे झाकून जेनझीवर विश्वास ठेवीन असं मोहन भागवत म्हणाले. तेव्हा सगळे गडबडून गेले, हे कसं काय झालं? तर त्याचं कारण लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे, आज देशात मीडियामधून झळकणारे जे जेनजी आहेत ते खरे जेनजी नाही आहेत. जेनजी हा शब्द जिथून आला, नेपाळ असो, श्रीलंका असो किंवा बांगलादेश असो, जिथे साधारण 15 ते 25 या वयोगटातल्या तरुण वर्गाने उठाव केला आणि प्रस्थापित व्यवस्थेतल्या गडबडीला आव्हान उभं केलं, जे निवडणुकीतून किंवा राजकीय पक्षांकडून उभं केलं जाऊ शकत नाही, असं आव्हान उभं करून
या शेजारी 3 देशामध्ये सत्तांतर घडवणारी जी तरुण पिढी होती त्यांना जेनझी म्हटलं गेलं. पण ही तरुण पिढी नेमकी कुठची आहे आणि त्यांनी उलथून पाडली ती व्यवस्था कुठची आहे हे बघितलं तर तुम्हाला कळेल की जेनझी हा शब्द किती फसव्या अर्थाने माध्यमामध्ये वापरला जातो. जो सरकार विरोधी आहे तो जेनझी नो मित्रांनो. जेनझी जर बंडखोर तरुणांना म्हणायचं असेल तर ते तरुण अन्याय्य व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतात. राजकीय द्वेषातून तरुण बगावत करत नाही, बंड करत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. नेपाळचा असो, बांगलादेशचा असो किंवा श्रीलंकेतला असो, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या समाजातले हे तरुण आहेत. पण ज्यांनी हे उलथून पाडलं त्यांचं नेतृत्व करणारे आणि त्यांची वैचारिक भूमिका घेऊन उभे राहिलेले जे लोक आहेत ते तरुण असतील, पण ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध होते, जी व्यवस्था आउटडेटेड कालबाह्य झालेली आहे आणि ती व्यवस्था उलटून नवी व्यवस्था निर्माण करावी यासाठीचं जे आंदोलन होतं, जे बंड होतं, त्याला जेनझी म्हणतात. आपल्याकडे प्रस्थापित सडलेल्या कालबाह्य आणि भ्रष्ट व्यवस्थेचा ज्यांनी भरपूर फायदा उठवलाय आणि त्यातून चैनीचं जीवन ज्यांना चटक लागलेली आहे अशा लोकांनी बंड केलं, त्याला कॉक्रोच आंदोलन म्हणतात. यापैकी कोणीही जंतर मंतरवरचं आंदोलन होतं, हे जेनझी आंदोलन नव्हतं. ते आंदोलन राजकीय प्रेरणेने निर्माण झालेलं आंदोलन होतं. ज्यांनी या व्यवस्थेचे पिढी जात फायदे उकळले. एका घराण्यामध्ये 3 पंतप्रधान होतात आणि 5व्या पिढीत सुद्धा पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधी धडपडतायत. असल्या पिढीजात राजकारणाच्या राजेशाही घराणेशाहीच्या विरुद्ध जे बंड उभं राहिलं त्याला जेनझी म्हणतात. मग ते श्रीलंकेत असो, बांगलादेशात असो किंवा नेपाळमध्ये असो, तुम्ही बघा तर गरिबाच्या नावाने रोज भाषणं द्यायची आणि चैन आणि ऐशारामाचं जीवन जगायचं, करोडो करोडोची संपत्ती गोळा करायची, हे जे काय राजकारण या शेजारी देशात दीर्घकाळ चालू होतं, जे आपल्या देशात पण कमी अधिक प्रमाणात बऱ्याच ठिकाणी चालू आहे, त्याच्या विरुद्ध जो एल्गार पुकारला गेला त्याला जेनझी म्हणतात. त्यामुळे भारतातला जेनझी या कॉक्रोच आंदोलनामध्ये कुठलाही नव्हता. तो सगळा त्या नव्या व्यवस्थेचा, नव्या सुविधांचा फायदा उकळलेला आणि तरीही नाराज नाराज म्हणून नाचणारा आणि नाराजीचा देखावा निर्माण करणारा असा जो तरुण वर्ग आहे, अय्याश तरुण वर्ग आहे, तो जेनझी नाही. आणि म्हणूनच ज्या वेळेला मोहन भागवत म्हणतात की मी जेनझीवर डोळे झाकून विश्वास ठेवीन, तेव्हा लक्षात ठेवा ते कॉक्रोच आंदोलनावर मी डोळे झाकून विश्वास ठेवीन असं म्हणालेले नाहीत. मोहन भागवत यांची ती मुलाखत काळजीपूर्वक ऐका. त्यांनी जेनझी हा शब्द म्हणजे तरुणाई हा शब्द वापरलेला आहे. त्यांनी कॉक्रोच आंदोलनाचा संदर्भ घेतलेला नाही. बदलाव पाहिजे, पण बदलाव कसला करायचा असतो? जो भल्यासाठी असतो. तो नंगा नाच करणारा बदलाव नसतो. आणि म्हणून भागवत यांनी आपल्या परीने डोळे झाकून मी जेनझीवर विश्वास ठेवीन म्हटले, तेव्हा जो तरुण या देशावर प्रेम करतो, या देशाच्या संस्कृतीला जगात प्रस्थापित करायला उत्सुक असतो, त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवीन असंच मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे. आणि तो जेनझी हा देशामध्ये सर्वाधिक संघटित स्वरूपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंस्था किंवा उपसंघटना असलेल्या अभाविपकडे आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आहे. काल परवा आमच्या सुशील कुलकर्णीच्या
संभाजीनगरच्या कार्यालयावर असे नाराज झेंझी चाल करून आले. ते सगळे संघाचे होते, त्यांनी दगडफेक वगैरे नाही केली, पण जाब विचार. हा जो जबाबदार तरुण आहे तो झेंझी, त्याच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो, असंच मोहन भागवतांना म्हणायचं. ज्या झेंझीने बंगालमध्ये चमत्कार घडवून आणला, लक्षात ठेवा, बंगालच्या निवडणुकांमध्ये, बिहारच्या निवडणुकांमध्ये चमत्कार घडवणारा जो तरुण वर्ग आहे, जी तरुणाई आहे, ती एबीव्हीपी मधली संघाच्या संस्कारातून पुढे आलेली आहे. जुने लागू जाऊ द्या, मरणा लागुनी असं म्हणतात. तसं कालबाह्य झालेल्या चालीरीती बदलून आजच्या नवयुगाला सुरळीत चालवू शकणारी नवी संस्कृती आपल्याला निर्माण करायला लागेल. त्याची पाळमुळं तीच असेल, पण पालवी नवी फुटलेली पाहिजे, ही कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला आधारूनच मोहन भागवत म्हणाले, मी झेंझीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण ती झेंझी ही भारतीय संकल्पनेतून वाटचाल करू इच्छिणारी आहे. वेगवेगळं तंत्रज्ञान, वेगवेगळ्या नव्या सुविधा ह्या घेऊन सुद्धा भारतीय संस्कृतीला, भारतीय इतिहासाला गौरवान्वित करण्यासाठी पुढे जाऊ इच्छिणारा जो तरुण वर्ग आहे, त्याच्यावर विश्वास ठेवतो, असं त्यांना म्हणायचं. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असतात, त्यांना लगा बघा बघा बघा, मोहन भागवत पण झेंझीला शरण आले. तुमचा आणि आमचा झेंझी वेगळा असतो. ज्यांनी तिथे धिंगाणा घातला जंतर मंतरवर, मग त्याच्यात सुद्धा अभाविपचे लोक आले असते, त्याच्यात सुद्धा संघाचे स्वयंसेवक गेले असते. हा आरोप होतो ना की लोकपाल आंदोलन, अण्णा आंदोलन, ते सुद्धा संघाच्या प्रेरणेने झालं होतं, त्यामध्ये संघाचा हात होता, असा आरोप आत्ता होतो. मग तोच आरोप तुम्ही आजच्या जंतर मंतर आंदोलनावर का नाही करू शकत? कारण तिथे ज्या प्रकारची विकृती नंगा नाच करत होती, त्याला संघ किंवा सरसंघ चालक झेंझी मानत नाही, झेंझी मानत नाही. तरुणाई ही नव्या पालवीसारखी असते, ती फुटते बघता बघता, सरकते आणि मॅच्युअर होते, आणि त्या मूळच्या झाडाला नवी संजीवनी देते, ती पालवी असते. त्याला झेंझी समजूनच मोहन भागवत यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. पण त्यापेक्षाही महत्वाचं, राजकारणापासून अलिप्त असणारा संघ आणि सरसंघ चालक किती सराईतपणे आपला राजकीय डाव खेळून जातात, तेही सांगणं मला अगत्याचं वाटतं. मोहन भागवत यांनी जे काय मुलाखत दिली आहे, त्यातलं सगळं मी ऐकलेलं आहे असं नाही, पण हे जे एक वक्तव्य आहे की मी झेंझीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, हे वाक्य हे अत्यंत मोजून मापून केलेलं वक्तव्य आहे. झेंझी झेंझी म्हणून नाचणारा जो खुळा वर्ग आहे, प्रामुख्याने डाव्या विचारसरणीच्या लोकांना दाखवलेले आमिष आहे की बघा, मोहन भागवत पण झेंझीला शरण आले, ही रिएक्शन येणार हे मोहन भागवत ओळखून होते, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी लावलेला हा संघाचा सापळा आहे. आम्ही झेंझीपासून दूर नाही, म्हणजे आम्ही तरुणाईपासून दूर नाही. आज ज्याला झेंझी म्हणतात, यातला काही घटक हा 2029 मध्ये मतदार होणार आहे, आणि पुढल्या काळात तोच देश चालवणार सुद्धा आहे. तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, पण त्यांच्यात सडलेले नासलेले जे लोक आहेत त्याच्याबरोबर आम्ही आहोत असं त्यांना म्हणायचं नाही. पण त्या मूर्खांचा तसा विश्वास निर्माण करणं ही सुद्धा एक राजकीय गफलत आहे, ज्याला दिशाभूल म्हणता येईल. आणि मला असं वाटतं, मोहन भागवत यांची ती मुलाखत, म्हणजे त्या भागवती मुलाखताचं भागवत कथासार आपण काढायला गेलो तर एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी सराईतपणे या अशा अर्धवट अकलेच्या
पुरोगामी पत्रकारांना आणि विश्लेषकांना व्यवस्थित गुमराह करून टाकलेलं आहे की त्यांनाही म्हटलं बघा भागवत पण शरण आले, जेनजीला शरण आले, पण जेनजी आणि कॉक्रोच आंदोलन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे भागवत ओळखतात आणि म्हणूनच दिशाभूल करणारा शब्द त्यांनी वापरला की मी जेनजीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण जेनजी कोण हे त्यांनी खुलाशात मांडलंय का मला तरी वाटत नाही. आणि म्हणून मी या मोहन भागवतांच्या मुलाखतीला भागवत कथासार असं शीर्षक दिले. परिणाम नजीकच्या काळात तुम्हाला दिसतील. आज नाचणारे लोक उद्या कुठले कुठे अस्तंगत झालेली असतील आणि भागवतांना अपेक्षित जेनजी पुढल्या पिढीचं नेतृत्व आपल्या हाती घेताना आपल्याला दिसेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. विषय तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.